5 check points for the right posture. लास्ट रील मध्ये मी तुम्हाला सगळे बॅड पोस्चर्स दाखवले होते. आजच्या रील मध्ये मी तुम्हाला 5 चेक पॉइंट्स दाखवणार आहे राईट पोस्चर साठी. ते चेक करा, ते करेक्ट करा आणि तुमचं पोस्चर आहे ते नीट प्रॅक्टिस करा. लेट्स स्टार्ट. फर्स्ट पॉइंट, तुमचे फीट आहेत ते प्रॉपर ग्राउंडला टच झालेले पाहिजे. ते हँगिंग नको, ते तुम्हाला मागे पण घ्यायचे नाहीत आणि असे पुढे खूप वेळ ठेवायचे नाहीत. तर तुमचे फीट आहेत ते प्रॉपरली ग्राउंडेड पाहिजे. सेकंड पॉइंट, तुमचा हिप आणि नी आहे हे 90 डिग्रीज पाहिजे. जर तुमचे नीज आहेत हे पुढे असतील किंवा तुमचे फूट प्रॉपर नसतील तर तुमच्या बॅकवर अनड्यू स्ट्रेस येऊन तुम्हाला बॅक पेन होऊ शकतो. सो सेकंड चेक पॉइंट, तुमचा हिप आणि नी 90 डिग्री. थर्ड चेक पॉइंट, जर तुमच्या चेअर मध्ये म्हणजे बॅक सीट मध्ये आणि तुमच्यामध्ये जर डिस्टन्स राहत असेल तर एक छोटीशी पिलो आहे ती तुम्हाला इथे घ्यायची आहे. सो दॅट तुमच्या बॅकला प्रॉपर सपोर्ट राहील आणि तुम्हाला बॅक मध्ये स्टिफनेस किंवा अनड्यू फोर्स आहे तो जाणवणार नाही. फोर्थ पॉइंट, तुमचे शोल्डर्स आणि एल्बोज आहेत हे प्रॉपरली रेस्टेड पाहिजे. जर तुमचे एल्बोज हँगिंग राहत असतील तर तुमच्या एल्बोजवर, तुमच्या शोल्डर्स आणि नेकवर हा अनड्यू फोर्स आहे तो येऊ शकतो आणि तुम्हाला लॉंग टर्म मध्ये नेक पेन होऊ शकतो. सो फोर्थ चेक पॉइंट, तुमचे एल्बोज आहेत हा वेल रेस्टेड पाहिजे आणि तुमचे शोल्डर्स आहेत ते कुठेही एलिव्हेटेड नसायला पाहिजे. अँड फिफ्थ इज नेक पोझिशन. तुमचे नेक म्हणजे तुमची जर स्क्रीन आहे ही आय साईट लेवलला असेल प्रॉपर तर तुमच्या नेकवर अनड्यू फोर्स येत नाही. पण जर तुमची स्क्रीन आहे ही प्रॉपरली नसेल, जर तुम्ही खाली बघताय किंवा अशी मान ठेवताय, फॉरवर्ड नेक ठेवताय तर तुमच्या नेकवर स्ट्रेन होऊ शकतो, तुमच्या मसल्सवर ताण येऊ शकतो आणि तुम्हाला नेक पेन होऊ शकतो. सो हे 5 चेक पॉइंट्स आहेत हे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत. जर रॉंग होत असेल तर ते करेक्ट करायचे आहेत आणि तुमच्या स्पाईनवर येणारा लोड आहे तो कमी करायचा आहे.